नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये जवळपास 129 जागांवर विजयाचा धडाका लावत भाजपनं परत एकदा सिद्ध केलंय, होय महाराष्ट्रात भाजपच मोठा भाऊ आहे। आणि या सगळ्या दरम्यान या सगळ्यातनं राजकारणातला सायलेंट किलर म्हणून ज्यांची ओळख आहे असे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आपल्या सोबत आहेत। मी एक उल्लेख केला, राजकारणातला सायलेंट किलर, बोलून दाखवायचं नाही आणि कर्णील चुकायचं नाही, अशीच एक कामाची पद्धत आजपर्यंत तुमच्या राहिली आहे। 129 जे मिळालं ते खुश आहे की अजून टार्गेट काहीतरी पुढचं होतं? नाही, किलर बिलर काही नाही, कारण किलर जे असतात ना त्यांना फार अडचणी निर्माण होतात। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, सर्व टीमवर्क एवढं चांगल्या पद्धतीने झालं, देवेंद्रजींच्या नेतृत्वात झालं, त्यामुळे यश जे आहे ते देवेंद्रजींमुळेच मिळालं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। सरकारमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने, पारदर्शक पद्धतीने गेली वर्षभर त्यांनी केलेलं काम, अनेक निर्णय जे त्यांनी घेतले, त्या निर्णयाला सर्व जनतेने, त्या सगळ्या निर्णयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय पॉझिटिव्ह होता। त्यामुळेच खरं तर भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला 225 पेक्षा जास्त जागांवरती यश मिळालं, त्याचं कारणच खरं तर ते असं मला वाटतं। भाऊ, तुम्ही उल्लेख केला की देवेंद्रजींचं नेतृत्व, मला 2014 पासून आत्तापर्यंत झालेली प्रत्येक निवडणूक, मग ती अगदी पोटनिवडणूक असेल, ग्रामपंचायत असेल, एकही अशी निवडणूक नाही जिथं भाजपचा करिश्मा दिसला नाही। अगदी महाविकास आघाडीचं सरकार असताना पंढरपूर मंगळवेढ्याची पोटनिवडणूक देखील खेचून आणली होती। काय नेमकं असं होतंय आणि प्रत्येक वेळी वाढत चालली आहे ताकद? काय गणित आहेत नेमकी सगळी? आमचा नेता नरेंद्र मोदीजी, आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी, खरं तर छोटी निवडणूक असो किंवा मोठी निवडणूक असो, किती प्रचारसभा देवेंद्रजींनी घेतल्या, किती छोट्या छोट्या बैठका देवेंद्रजींनी घेतल्या। स्वतः एक मुख्यमंत्री असताना सुद्धा आपला वेळ पार्टीच्या त्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना, कुठेतरी कार्यकर्त्यांना वरती अन्याय झाला आहे, त्याला उमेदवारी मिळाली नाही आहे आणि म्हणून तो नाराज आहे, चर्चा कोण करणार आहे, त्यांना समजवणार कोण आहे? तर ते सुद्धा देवेंद्रजीच समजवणार आहेत। म्हणजे काय, तर छोट्या छोट्या विषयामध्ये सुद्धा पार्टीसाठी वेळ देणं, पार्टीचे प्रत्येक विषय समजून घेणं आणि सरकारमधल्या विषयाला सुद्धा न्याय देणं, अशा दुहेरी भूमिकेमध्ये देवेंद्रजी हे नेहमी राहतात। त्यामुळेच हे यश जे आहे, मग छोटं ग्रामपंचायत असो किंवा मोठ्या निवडणुका असो, या सगळ्यांमध्ये यश जे भाजपाला मिळतं त्याचं कारण आहे। भाजप म्हणून 129चा आकडा दिसा असला तर मी वारंवार कालपासून 200 सव्वा 200 जागा महायुतीला सांगताय। एकत्रित लढला नव्हतात, अनेक ठिकाणी फायदा झाला, पण काही ठिकाणी त्याचा चटका देखील सहन करावा लागला। खास करून कोकणात एक बॅटल ग्राउंड जर रवी चव्हाणांचं बघितलं सुरुवातीला, तर 100% निकाल देण्यामध्ये लोकसभेच्या वाईट काळात देखील चांगला निकाल लागला। त्यापूर्वी देखील तुम्ही एक चांगलं बॅटल, म्हणजे जिथं ताकदच नव्हती तिथं ताकद उभा केली होती, काही ठिकाणी फटका बसला। काय नेमकं याचं स्पष्टीकरण कसं आहे? हे खरं तर ज्या निवडणुकीचे निकाल लागले ते महायुतीचेच लागलेत, यात काही शंका नाही, परंतु त्या ठिकाणी काही ठिकाणी अडचणी झाल्या, ही वस्तुस्थिती मान्यच करावी लागेल। हे सिंधुदुर्गामध्ये 4 ठिकाणी निवडणुका होत्या, त्यापैकी 2 ठिकाणी सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यामध्ये आम्हाला यश मिळालं, कणकवली आणि मालवण या ठिकाणी आम्हाला थोडंसं अपयश मिळालं, परंतु त्या ठिकाणी थोडा तांत्रिक अडचणी होत्या। आमचे सर्वांचे नेते आदरणीय राणेसाहेब हे त्या ठिकाणी निवडणुकीच्या त्या प्रक्रियेमध्ये, 2 भाऊ एक दुसऱ्याबरोबर आहेत, त्यामुळे निवडणुकीच्या त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी प्रत्यक्षपणे भाग घेऊ शकले नाहीत। तर राणेसाहेबांनी स्वतः जर त्या निवडणुकीकडे भारतीय जनता पार्टी म्हणून भाग घेतला असता तर निकाल जो आहे तो निकाल हा भाजपाच्या पडद्यात पडला असता। पण ज्या पद्धतीनं मालवण किंवा कणकवलीमध्ये एक खूप मोठा नरेटिव्ह गेला राज्यभरात की पैसे वाटप, पॉवर प्रॅक्टिस वापरली गेली, रवींद्र चव्हाण यांची प्रतिष्ठा तिथं पणाला लागली, आणि या सगळ्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने एक मेसेज गेला, काहीतरी कमी पडलं कॉर्डिनेशन। कारण आज सकाळी निलेश राणे एका माध्यमाशी बोलताना असं म्हणतायत की युती जर झाली असती तर चित्र स्पष्ट राहिलं असतं। काही लोकांनी, खास करून ते नाव घेत नाही आहेत तुमचं, यापूर्वी अनेकदा नाव घेऊन घातले, आज मात्र घेत नाही आहेत, पण जर तुम्ही एकत्र राहिला असतात तर कदाचित निर्णय वेगळे राहिले असते।
काय राहिले असते? जर एकत्रित लढले असते 4ही जागा सोबत राहिल्या असत्या. सोबतच आहेत, असं काहीच झालेलं नाही. शेवटी ती कार्यकर्त्यांची निवडणूक होती. कार्यकर्त्यांनीच ठरवलं की ते युतीत लढावं की महायुतीत लढावं, हे कार्यकर्त्यांनीच ठरवलं. त्यामुळे कार्यकर्त्यांनीच तिथे ठरवलं असल्यामुळे कार्यकर्ते त्या ठिकाणी ज्या पद्धतीने निवडणूक लढली पाहिजे होती ते लढत होते. त्याही ठिकाणी पालकमंत्री नितेश राणेजी त्या ठिकाणी काम करत होते. त्यामुळे निवडणूक आणि निवडणुकीचा निकाल जो आहे, निकालाच्या नंतर अनेक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने बोलल्या जातात. त्यामुळे असं बोलणं योग्य नाही. परंतु निवडणूक ही अतिशय चांगल्या पद्धतीने लढली गेली आणि त्या ठिकाणी यश आणि अपयश या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं विश्लेषण हे त्यानंतर करायचं असतं. खरं तर ते नंतर करताय. ठीक आहे, मी कोकणातून बाहेर पडून राज्यभरातल्या निवडणुकांवर येतो आहे. काल आकडे जर बघितले, अर्थात भाजप पहिला मोठा भाऊ राहिला, 2 नंबरला एकनाथ शिंदे यांचे आणि 3 नंबरला अजित पवार, अर्थात तिन्ही एकत्र. पण तुम्हाला असं नाही वाटत की एकनाथ शिंदे यांची देखील ताकद बऱ्याच ठिकाणी वाढली आहे? कोकण असेल, मराठवाड्यात अनेक ठिकाणी त्यांनी जागा घेतल्या. ह्या सगळ्यामध्ये ताकद मित्रपक्षाची देखील एक मर्यादित ठेवण्याचा हेतू साध्य झाला नाही असं वाटतंय? नाही, असं आम्ही कुठे करण्याचा प्रयत्नही केला नाही. महायुती ज्या ज्या ठिकाणी होती किंवा महायुतीचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार होते त्या ठिकाणी कुठेही कोणावरती कोणी टीका करू नये, कोणीही कोणाला अडचणीत आणू नये, सगळ्या गोष्टी ऑलरेडी तीनही नेते, मग देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा, ही सगळे पाळत होते. आम्ही सगळीजणं पाळत होतो आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आम्ही असा प्रयत्न करत होतो की तसं होऊ नये. 29 महानगरपालिका तोंडावर आहेत आणि भाजपचा हा रेशो जो आहे, म्हणजे मी 14 पासूनच घेईल की प्रत्येक वेळी काही ना काही वाढ होत गेली आहे. खरंच आता असं वाटतं की मित्रपक्षाचं ओझं किती दिवस सांभाळायचं आहे? कार्यकर्ता तुमचा मित्रपक्ष, युतीची घोषणा झाली, काही ठिकाणी जुळवून घेता येईल, पण तुमचा कार्यकर्ता कायम मागच्या भागावर जर बसवायचा नसेल तर मग युतीची गरज नाही असं वाटत नाही? खरं तर कसं असतं की भारतीय जनता पार्टी ही 24/7 संघटनात्मक काम हे करत असते. भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्वसुद्धा कार्यकर्ता हा क्रियाशील राहिला पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेचा भाग आहे. आम्ही बूथवरती 51% लढाई जिंकली पाहिजे यासाठी काम करत असतो आणि हे 365 दिवस करत असतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला हे नेहमी आम्हाला कुठेतरी एक पाऊल संघटनेमध्ये आणि एक पाऊल राजकारणामध्ये पुढे असलं पाहिजे असं वारंवार वाटत असतं. आणि भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ नेते आहेत त्या वेळेला जे काही निर्णय घेतले पाहिजेत ते निर्णय घेतात आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्या निर्णयाची अंमलबजावणी करतो. अजून निर्णय जरी झाला नसला तरी मागच्या 2-3 दिवसात किंवा एक तुमचं निवडणुकीत गाजलेले 2 तारखेपर्यंत टिकवायचे आणि मागच्या 2-3 दिवसात खास करून कल्याण डोंबिवली असेल किंवा 122 जागांसाठी तुम्ही हालचाली सुरू केल्यात. कमळाशिवाय तुम्ही बोलत नाही आहेत भाषणात. याचा अर्थ काय नेमकं घ्यायचा? तयारी पूर्ण आहे. जर लढायची तयारी जर आली, कार्यकर्ता किंवा सगळ्याच ठाकरे ज्या ज्या ठिकाणी ताकद लावणं शक्य आहे त्या ठिकाणी ताकद लावणार. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये कार्यकर्ता हा पूर्णच्या पूर्ण ताकदीने लढला पाहिजे. यासाठी पूर्ण तयारी ही आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी म्हणून करत असतो. परंतु निर्णय झाले तर निर्णय झाल्यानंतर तीच ताकद जी आहे ती महायुतीच्या पाठीशी उभी करता येऊ शकते. परंतु भारतीय जनता पार्टी 1,06,000 बूथवरती सक्रियपणे काम करणारी पार्टी आहे आणि त्या पार्टीचा असणारा कार्यकर्ता हा पूर्णच्या पूर्ण चार्ज झाला पाहिजे. कारण निवडणुका या लढण्यासाठी कार्यकर्ता बरोबर असणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे आम्ही ती तयारी ही 100% करत असतो. पण नवीन भाऊ, तुम्ही जेव्हापासून प्रदेशाध्यक्ष झालात भाजपचा कार्यकर्ता चार्ज आहे, पण मित्रपक्ष काही तुमच्यावर फार काही खुश दिसले नाहीत. अनेकदा अगदी समोरासमोर आले, गोंधळ झाले. ज्या पद्धतीनं धडाकेबाज पक्षप्रवेश सुरू आहेत, आधी एकनाथ शिंदे आणि आत्ता अजित पवार हे देखील जाहीर बोलायला लागलेत की बाबा सगळी लोकं जर तुम्ही अशी आमची घेणार असेल तर आम्ही तरी कसं गप्प बसायचं. कल्याण डोंबिवलीपासून खाटक्याला सुरुवात झाली होती, आता पुणे पिंपरी चिंचवडमध्ये म्हणजे अजित पवार बी दुखायला झाले तुमच्यामुळे. खरं तर तसं नाही आहे.
दोन्ही नेते अतिशय समजदार आहेत. तुम्हाला काय बोलावं आणि आम्हाला काय बोलावं हे त्यांना सगळ्यांना कळतं. त्यामुळे काही नाराजगी नाही, काही नाही. तिघही नेते अतिशय समजदार, राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असणारे नेते आहेत. देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील आणि ही सगळी मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्यामध्ये ट्युनिंगसुद्धा आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेला च्या हिताचं काय आहे, त्यांची सेवा कशी करावी यासाठी काम करतायत असं मला वाटतं. याचा अर्थ पक्षप्रवेश असेच सुरू राहणार आहे तिथं असं म्हणणं योग्य नाही. परंतु जे जे कोणाकोणाला जे जे आवडतं ते काय काय प्रत्येकजणं करतात. परंतु त्या ठिकाणी काही समजदार पद्धतीने जे काही करायला हवं ते नक्की येणाऱ्या काळात आम्ही करू. प्रदेशाध्यक्ष म्हणून एक आता उद्या एक नवी युती, खरं तर युतीची चर्चा खूप दिवसांपासून सुरू आहे, पण ठाकरे बंधू एकत्र येणार याची घोषणा उद्या होती असं जवळपास जाहीर झालं आहे. कसं बघताय आव्हान म्हणून? कारण नाशिक असेल, इतर महानगरपालिका आहेत, मुंबईसारख्या भागात आहे, काय नेमकं चॅलेंज वाटतंय, काय आव्हान वाटतंय? खरं तर आम्ही आमच्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका डेव्हलपमेंटच्या अजेंड्यावरती लढणार आहोत. त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की पूर्ण महाराष्ट्रातील जनता जी आहे या जनतेला हे कळतं आहे. या सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका या भावनिक आव्हानांवरती जाणार नाहीत. नागरी सुविधा कोण उपलब्ध करून देऊ शकतं? केंद्रात नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यातलं सरकार हे दोघंही या बाजूने आहेत, महायुती म्हणून ते काम करत आहेत. त्यामुळे एक विचाराचं सरकार हे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असेल तर अनेक डेव्हलपमेंटची कामं त्या ठिकाणी होऊ शकतात, अनेक योजना ह्या ठिकाणी येऊ शकतात. सर्व योजना केंद्र आणि राज्य पुरस्कृत असतात. त्यामुळे त्या महानगरपालिकेला सुदृढ करणं, त्या ठिकाणची असणाऱ्या प्रत्येक नागरी सुविधा ही देण्याची क्षमता ही या दोघांकडे असूच शकत नाही. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. माझी तर आपल्या पत्रकार बांधवांना विनंती आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण काही विश्लेषण येणाऱ्या काळामध्ये करणं गरजेचं आहे. समजा ही दोघंजणं सत्तेमध्ये आली तर इथे कोस्टल रोड हे पूर्ण करू शकतात का? तर करू शकत नाहीत. मेट्रोची कामं जी सुरू आहेत ती पूर्ण हे करू शकतात का? तर त्याचं उत्तर काय हे तुम्ही विचारलं पाहिजे. तुम्हाला माहीत आहे म्हणून, कारण तुम्ही पत्रकारितेत आहात, तुम्हाला थोडीशी समज. त्यामुळे या सगळ्या गोष्टी समजून सांगणं, सामान्य माणसाला हे सर्व ज्ञान आहे. परंतु मीडिया असेल किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये आपण थोड्याशा TRPच्या लढाईपासून थोडंसं लांब राहा. देवेंद्रजी यांचं विजन जे आहे मुंबईसाठी काय आहे हे जाणून घ्या. महाराष्ट्रातील असणाऱ्या 29 महानगरपालिकांसाठी काय आहे हे जाणून घ्या. त्या ठिकाणी चर्चासत्र हे देवेंद्रजींचं घ्यायला सुरुवात करा. लोकांसमोर ते दाखवा. लोकांना हे कळलं पाहिजे की 15 तारखेला होणारी निवडणूक ही नागरी सुविधा उपलब्ध करून देणारी आहे, भावनिक गोष्टींसाठी नाही. निवडणुका एकदा संपू द्या, संपल्यानंतर 5 वर्ष त्या भावनिक गोष्टी ज्या आहेत ना त्या करत राहा असं मला वाटतं. मग कुठंतरी या सगळ्याचा एक अर्थ असा देखील म्हणायचा का की आता एक धुरंधर ट्रेंड जो सुरू आहे, राज्यात एकच नेता सर्व राजकीय पक्ष चालवतो या धुरंधर स्टाईलमध्ये म्हणायचं? कोण नेता आहे तो? खरं तर आपल्याला माहिती आहे की देवेंद्रजींचे सगळ्यांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे ते कसं आहे की ते प्रत्येकाला त्यांच्या भागांमध्ये असणाऱ्या अडचणींसाठी, नागरी सुविधांसाठी सबका साथ सबका विकास या माध्यमातून सातत्याने मदत करत असतात. त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल आमच्या कोकणातल्या शब्दाप्रमाणे बरेपणा आहे. त्यामुळे काय होतं की त्यांच्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन
पक्षविरोधांमध्ये सुद्धा फार पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. एक शेवटचा प्रश्न. अर्थात तुम्ही ह्या सगळ्या बैठका आणि ह्या सगळ्या गोष्टी विश्लेषण होत राहील, पण एवढं सगळं भाजपची चांगली परिस्थिती असताना 2014 पासून 25 आता 26 येईल, एवढी सगळी चांगली परिस्थिती असताना अनेकदा मित्रपक्षांमुळं भाजपची मात्र मोठी अडचण झाली आहे. मग ते राष्ट्रवादी अगदी अजित पवारांपासून माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडे, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे गटात संजय सिरसाट असतील, गोगावले असतील, योगेश कदम असतील, अनेक वादग्रस्त. भाजपचा अजून एकही वादग्रस्त मंत्री नाही. वर्षभरात कुठला गोंधळ झाला नाही, निकालात चांगले निकाले. मित्रपक्षांची ही ओझी किती दिवस व्हायची आहेत भाजपला आणि का? एक दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की तुम्हीच आम्हाला क्लीन चिट दिली आहे, त्याबद्दल धन्यवाद. नाही, खरंच आतापर्यंत झालं नाही. म्हणजे मग तेच म्हटलं, म्हणूनच म्हटलो आपल्या चॅनलचे खूप खूप धन्यवाद. भारतीय जनता पार्टी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे हे खरं तर याचं क्रेडिट देवेंद्रजींनाच आहे आणि याचं क्रेडिट पार्टीच्या विचारधारेला आहे असं मला वाटतं. पण इतर दोघांचं काय, याच्यावर नेमकं किती दिवस होतं? गोष्ट कशा असतात की व्यक्ती आणि वल्ली जसं आहे तशी परिस्थिती असते. त्यामुळे इतरांबद्दल काय हे बोलण्या एवढा मी मोठा नाही. मी माझ्याबद्दल बोलेन, मी इतरांबद्दल काय बोलावं असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. मी जसा सुरुवातीलाच उल्लेख केला होता की काही न बोलता सर्व काही करणारे रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वात पहिल्या निवडणुकांमध्ये जोरदार यश भाजपला झालं आणि त्याच निमित्तानं न्यूज 18 लोकमतशी त्यांनी विशेष बातचीत केली. संदीप सर, राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.